मित्रांनो, केवळ मीच नाही तर आपण सगळेच लहानपणापासून एक गोष्ट ऐकत आलोय, की आपलं जे नशीब आहे हे विधिलिखित आहे. म्हणजे आपला परमेश्वर ते आधीच लिहून ठेवलेला असतो. म्हणजे त्याने लिहिलंय आपल्या नशिबात तेच घडतं, बरोबर ना? आणि तो खूप प्रेमळ आहे, खूप दयाळू आहे आपल्या लेकरांवर, म्हणजे आपल्यावर अन्याय होऊ देत नाही कधी. मग जर हा परमेश्वर खरंच आपलं नशीब लिहित असेल, तर माझ्या मनात एक नेहमी शंका येते किंवा एक प्रश्न आहे, की हा जो परमेश्वर आहे 3 वर्षे, 4 वर्षे, 6 वर्षा वयाच्या मुलींच्या नशिबात बलात्कार का लिहित असेल, अत्याचार का लिहित असेल? केवळ बलात्कार नाही, अत्याचार नाही, तर त्यांचा निर्घृण खून हे सुद्धा मग तो का लिहित असेल बरं? म्हणजे एखाद्या गुन्हेगाराला तर त्याने शिक्षा दिली, तर आपण समजू शकतो की त्याला एक संदेश द्यायचा आहे की तुम्ही पाप करू नका, वाईट गोष्टी करू नका, तर तुम्हाला ही शिक्षा मिळेल. पण ज्या मुलींनी अजून पाप माहिती नाही, पुण्य माहिती नाही, त्यांना जगाचा व्यवहार माहिती नाही, अशा मुलींच्या नशिबात बलात्कारासारखा भयंकर प्रकार लिहून देवाला काय साध्य करायचं असेल? काय संदेश द्यायचा असेल? हा प्रश्न नेहमी माझ्या मनात येतो मित्रांनो. आणि मग कधी-कधी असं वाटतं, खरं ते नशीब देवच लिहितो का? हा प्रश्न तुमच्या पण मनात येत असतो का मित्रांनो?